ऑनलाईन गेमचं व्यसन ठरलं जीवघेणं. नाशिकमधील 16 वर्षीय सम्राट भालेराव यांची आत्महत्या. नाशिक डेज न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख. ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या नाशिकमधील एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सम्राट संदीप भालेराव वय 16 या किशोरवयीन मुलाने ऑनलाईन गेमच्या व्यसनातून होणाऱ्या आर्थिक नुकसानाला कंटाळून आयुष्य संपवले. काही काळापूर्वी केवळ विरंगुळा म्हणून सुरू केलेले ऑनलाईन गेमिंग हळूहळू सम्राटच्या जीवनाचा भाग बनले. मात्र या गेमसाठी लागणाऱ्या आर्थिक व्यवहारांमुळे कुटुंबावर आर्थिक बोजा पडला. या दबावाखाली आणि कदाचित भविष्याची भीती वाटून सम्राटने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. भालेराव कुटुंबाचा भविष्याचा एकमेव आधार हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पालकांनो, सावध व्हा. ऑनलाईन गेम हे एक नव्या पिढीला झपाटून टाकणारे व्यसन बनत आहे. किशोरवयीन मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात आणि सहजपणे या आभासी जगाच्या आहारी जातात. त्यामुळे पालकांनी सजग राहणे, संवाद ठेवणे आणि वेळोवेळी मुलांच्या डिजिटल सवयींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नागरिकांची मागणी: ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर नियंत्रण ठेवावे. खऱ्या पैशाच्या गेम्सवर सरकारी निर्बंध यावेत. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी समुपदेशन सेवा उपलब्ध करावी. नव्या पिढीचे संरक्षण हे सरकार, पालक, समाज आणि शैक्षणिक संस्थांची सामूहिक जबाबदारी आहे. ही माहिती आमचे प्रतिनिधी एजाज शेख यांनी नाशिक येथून दिली. डेज न्यूज मराठी. काय बोलत होते? 10:30 वाजेला मला त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता रात्री. त्या रात्री पण असं काही वाटलंच नाही का तो असा करल म्हणून. माझी चांगला बोलला, याच्याशी बोलला, आम्हाला सगळं ते दाखवत होता. बाहेर बाहेर जाऊन तिच्याशी बोलला. तसं त्याचं काही वाटलंच नाही का तो असा करणार आहे का काय, काहीच नाही झालं. मला पण सकाळी 8लाच कळालं. त्याच्याकडे पैसे असायचे तुम्हाला माहिती? पैसे थोडेफार असायचे. आता विचारलं नाही का? विचारलं होतं त्याला. मग घरातल्या मम्मी देती असं थोडंफार 100-50 तर कोणी पण देतं ना खर्चायला लेकरांना. आता तो त्याच्यात काय करतो ते आपल्याला काही माहिती नाहीये ना. आईच्या मोबाईल तो रात्रीचा घेतो, त्याच्यात आता तिचं फोन पे, आता ते लाडक्या बहिणी मोठीनी पण तिचं आधी बंदच होतं. त्याच्यामुळे ते केलं, ते पैसे असतील त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे खेळला का काय ते पण आम्हाला नाही माहिती. ते फोन चेक केला, काही त्याच्यात मेसेज आहे का काय, त्याच्यामुळे बघायला गेलं, त्याच्यात कळालं की ते काहीतरी डेबिट झालंय म्हणून. त्याच्यावरून ते काही सांगता नाही येत. काय मेसेज आला का बँकेचा? काहीच नाही. ते पोलिसांनी फोन घेऊन गेलेलं ना, त्याच्यामुळे काहीच आम्हाला अजून माहितीच नाही. काय वाटतं तुम्हाला, कशामुळे केलं असेल? त्याच्या अकाउंट मधून 4-2 रुपये व्हॉटेवर काय जे पैसे घरच्यांनी जमवलेले पैसे हरले, त्याच्यामुळे अजून काहीच कल्पना नाही सर. रागवतील अशा फक्त धाकाने ते थोडस ते डेबिट झाल्यामुळे आम्हाला ते समजलं का तो गेम खेळायचा याच्या आधी. ते नाही सांगता येत. तो फक्त थोडेफार त्याच्याकडे पैसे राहत असतील तेवढं बस. त्याच्या व्यतिरिक्त काही माहिती नाही आम्हाला. अजून जे सांगतील आता ते चौकशीमध्ये समोर येईल, त्याच्यातूनच कळलं. काहीच नाही माहिती, पहिल्यांदाच घरातून. अजून तर काही आमच्या समोर तर काही असं झालं नाही का त्यांनी एवढे पैसे जिंकलाय असं काहीच माहिती नाही अजून. मित्रांचे वगैरे काही फोन तर मित्रांचे आता कॉन्टॅक्ट मध्ये तर मित्रांचे असेलच तो, पण असे दुसरे कुठले मित्र ते नाही माहिती. शाळेतले मित्र होते. असं कोणी मित्र त्याला पैसे देत होते, मग ते नाही. पैसे हरले? नाही तसं काहीच नाही अजून, माहितीच नाही. ठीक. अभ्यासात कसा होतो? अभ्यासात हुशार होता, पण ते आता 2 विषय राहिले होते त्याच्यामुळं. पण ते त्यांनी काही ते मनावर कधी घेतलं नाही. तो हसायचा उलट, मी सुटून जाईल म्हणे 10वीच्या. आता परत फॉर्म भरला होता त्यांनी शाळेतून. 15 तारखेला पेपर होते. नाही एकदा असं करत होता मोबाईल, तर त्याला बोलले काय करू काय काय होतं, कुठं काय होतं. नाही आई म्हणे काहीच नाही करीत म्हणे. बोलला मला, तुम्हाला काय माहिती काय करतोय माहितीच नाही आम्हाला. तो मोबाईल कधी घ्यायचा? मोबाईल रात्रीचा जे संध्याकाळचा आणि काही 7 वाजता आधी घ्यायचा. त्याच्यावरून पण तिघ जण होते, त्यांचे भांडणं व्हायचे मोबाईलवरून. थोडा वेळ तो घ्यायचा, थोडा वेळ नंतर रात्रीचा घ्यायचा तो 9-10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत. त्याच्या रूम मध्येच असतायचा? इथं झोपायचं, इथंच बसायचं. ज्या दिवशी घडला तो कुठे होता? तो 1 वाजेपर्यंत तिथंच होता. इथं मी झोपते, तो इथं त्याच्या आई इथं झोपते. आणि मग रात्रीचे मग 1 वाजता तो इथं झोपला होता. मी झोपली, टी व्ही बंद करायला लावली त्याला, टी व्ही बंद केली. त्याच्यानंतर मला झोप लागून गेली. मला माहितीच नाही तो कधी वरती गेला. झोप लागली मला. मी सकाळी 4ला तिच्या आईला म्हटलं, दादा नाही आहे ती पोरगी इथं झोपली. म्हटले कुठे गेली? तर म्हणे ती इथं झोपली. म्हटले मग दादा कुठे? मग दादावरती झोपायला लागली. बस एवढं. सकाळी 8 वाजता मी उठले,
तिने आंघोळीला पाणी ठेवलं होतं, पाणी टाकलं, आंघोळीला चालली, ती पण वरती गेली नाही. त्याचे काका वरती झोपलेले होते. तो उठला आणि त्याने वरती इकडं त्याचं लक्ष गेलं, दरवाजासमोर लक्ष गेलं त्याचं. त्याला वाटलं हा काय करतोय तिथं, पाय त्याचे दिसले फक्त. तर हा काय करतो म्हणे एवढं सकाळी सकाळी, म्हणून त्याने दरवाजाकडे असं जाऊन बघितलं. तेव्हा तो जोर जोर तो ओरडायला लागला. तेव्हा आम्ही पळत गेलो. काहीच सांगितलं नाही, काहीच नाही, त्याने काही बोलला पण नाही आम्हाला. रात्री कोणाशी बोलला होता का तो? रात्रीचा झोपायच्या वेळेसच त्याने बस. माझी तास बोलला फोनवर. 1 वाजता मी त्याला बोलले, टीव्ही बंद कर म्हटले, बस. तो गेम खेळत असताना त्याला काही आर्थिक फायदा वगैरे, काही अकाउंटला पैसे काहीच नाही, वगैरे असं काहीच काही भेटत नाही. मोबाईल त्याच्या आईकडे होता. खर्चासाठी पैसे तुम्ही द्यायचे? नाही, खर्च काहीच नाही त्याला. तो काय खाय प्यायचं असलं तर त्याच्या त्याच्याकडे राहत होते आईकडे पण फोन पेला काय 1000-1200 रुपये पैसे नाही, थोडे जास्त थोडे नाही. बाहेर बाकी काहीच नाही. काही आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्यामध्ये. आत्महत्या केली किंवा स्टेट प्रकारे काय दप्तर आहे? उपनगर पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 9/7/2025 रोजी एका अल्पवयीन 16 वर्षाच्या मुलाने गळफास घेतल्याबाबत अकस्मात मृत्यूचे नोंद क्रमांक 122/25 दाखल केलेली आहे. मयत मुलाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की सदरचा अल्पवयीन मुलगा हा विंझो नावाचा ऑनलाईन ॲप गेम खेळत होता. त्या गेममध्ये त्याचं आर्थिक नुकसान झालं असल्याचं त्यांचा संशय आहे आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी असं नातेवाईकांचं म्हणणं असल्याने त्याबाबत आमचा तपास सुरू आहे. अद्याप त्याबाबत खात्री आहे तपासात नाही.